ज्या वेळेला बोलू नका, प्लीज बोलू नका. मी सकटामध्ये असताना आम्ही असं कोणतं ठिकाण नाही ठेवलेलं की जिथं आम्ही गेलो नाही. अशी कोणती जागा नाही ठेवली. ते मंदिर असो, दर्गा असो, अनेक ते ठिकाण आम्ही फिरलो आहोत. अनेक दवाखाने केले. पूर्ण 12 महिने आम्ही गाडीमध्ये फिरत होतो. इकडं नेलं की तिकडून न्यायचं, तिकडे नेऊन टाकायचं, तिकडे न्यायचं, तिकडे नेऊन टाकायचं. कारण की घरामध्ये राहण्याची परिस्थिती माझी नव्हती. इतकी भयानक, मनुष्य इतका क्रूर झालेला आहे की त्रास एखाद्याला कसा द्यायचा, त्याच्यामध्ये दया प्रेम काही राहिलेलं नाही. आणि म्हणून लोक इतक्या क्रूरतेने दुसऱ्याला त्रास देतात. प्रत्येक ठिकाणी फिरत असताना, प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू मला भेटला, प्रभू येशू मला बोललेला आहे, प्रभू येशू आम्हाला तिथून काढलेला आहे. आणि हे आजारी असताना हे माझ्यासोबत घडलेलं आहे. ज्या वेळेला सैलानीमध्ये होतो, सैलानीमध्ये मला नेऊन असं टाकलं होतं आणि बघितलं की आकाश बाजूला सरकलं आणि त्या आकाशाच्या पलीकडे एक आकाश होतं आणि सिंहासनावर बसलेला येशू तो मला असा बघून हसत होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला तिथून काढलेला. प्रत्येक ठिकाणी जिथं आम्ही गेलो त्या ठिकाणी कोणी नाही बोललं मला, येशू बोलला. कोणी मला हे नाही केलं, पण येशू श्वास फुंकणारा, जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून बोलू नका, जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य होतात. आणि म्हणून अनेक ते लोक जे माग समजा हे पण करत असतील ना, तर कितीतरी लोक असे आहेत की ते प्रभू येशूला मानतात, प्रभू येशूकडे जातात, पण समाजाच्या भीतीने खूप चूप बसतात. मी तुम्हाला सांगते, समाज, लोक, तुम्ही जिवंत आहेत तर सगळं काही आहे. तुम्ही जिवंत नाही राहिले तर काय राहणार आहे ना? जेवढी मी धडपड चालू आहे ते जीवनासाठी चालू आहे ना, आरोग्यासाठी चालू आहे. आज मी आपल्या जीवनामध्ये सगळीकडे फिरलो, सारं काही केलं आहे, लाखो रुपये खर्च केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला लोकांनी लुबाडलं, पैशासाठी लुबाडलं. माहिती तुम्हाला, अशी परिस्थिती की बाबा आम्हाला रात्रभर राहू द्या या ठिकाणी, तर लोकांनी पैसे मागितलेले आहेत. छोटंसं बाळ घेऊन आम्ही फिरत होतो. आज तुम्ही किती ह्या ठिकाणाचा आदर करायला पाहिजे, कारण की आमच्यावर जी परिस्थिती होती ती तुमच्यावर नाहीये. तुम्हाला इथं चर्च आहे, परंतु आम्ही जे फिरत होतो, आम्ही साऱ्या जगभरात फिरत होतो 4 व्हीलर. 4 व्हीलर किती पैसा लागत असेल त्याला. प्रत्येक ठिकाणी थांबून रस्त्यावरती आई माझी जेवण बनवायची, खाऊ घालायची, बाळाला सांभाळायची. किती भयानक परिस्थिती ती होती ते आम्हालाच माहिती आहे. लोक इतके क्रूर झालेले आहेत, इतके वाईट झालेले आहेत